हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। तर आज आपण अंडा कढीची रेसिपी बघणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। तर इथे मी गॅस ऑन करून अंडी उकडायला ठेवली आहेत। अंडी उकडताना त्यामध्ये आपण 1 चमचा एकदम मीठ टाकायचं आहे, जेणेकरून आपली अंडी जेव्हा आपण सोलतो तेव्हा पटकन सोलल्या जातात। आता मी इथे गॅस ऑन करून एक कढई ठेवली आहे, त्याच्यात 1 चमचा एकदम तेल टाकलं आहे आणि त्याच्यात खोबरं उभे कापून घेतलं आहे। ते आपण त्या तेलामध्ये चांगला गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता खोबरं भाजून झालं आहे। आता आपण ते काढून घेऊया आणि त्याच्यामध्ये आपण कांदा टाकूया। कांदाही मी कापून घेतला आहे आणि तो गोल्डन कलर येईपर्यंत चांगला आपण कांदाही भाजून घ्यायचा आहे। आता आपला कांदा गोल्डन कलर येईपर्यंत भाजून झाला आहे। त्याच्यामध्ये आपण लसूण, अद्रक आणि थोडंसं दगडी फूल टाकायचे आणि तेही आपण 1 मिनिट असं परतून घ्यायचे। 1 मिनिट परतल्यावर आपण ते काढून घेऊया। खोबरं, कांदा, लसूण, दगडी फूल, अद्रक आणि थोडीशी कोथिंबीर, 1 टमाटा हे मिश्रण घेतलं आहे। आता आपण हे मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचं आहे। पाणी टाकून मिक्सरला बारीक करून घ्यायचे। तर अशा प्रकारे मी मिक्सरला बारीक करून घेतलं आहे वाटण, तुम्ही पाहू शकता। आता मी इथं कढईमध्ये 2 चमचे एकदम तेल टाकत आहे आणि तेल गरम झाल्यावर त्यात आपण हळद, घरचा काळा मसाला, थोडासा गरम मसाला, लाल मिरची पावडर, अर्धा चमचा धना पावडर हे टाकायचे आणि चांगलं हलवून घ्यायचे। गॅस आपल्याला स्लो करायचा आहे। स्लो गॅसवरच आपल्याला ते चांगलं मिक्स करायचे। आता आपण त्याच्यात ते वाटण वाटलेलं टाकून घेऊया आणि चांगलं मिक्स करून घ्यायचे। आणि मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून तेही त्याच्यात टाकून घ्यायचे आणि तेही आपण चांगलं असं मिक्स करून घ्यायचे आणि गॅस स्लो करून त्याच्यावर झाकण ठेवायचे आणि एक 5-10 मिनिटांनंतर झाकण काढून बघायचे। तुम्ही बघू शकता आपली ग्रेव्ही किती छानपैकी शिजली आहे आणि तिने तेलही सोडलं आहे। आणि आता आपण त्याच्यात थोडंसं पाणी घालायचे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही पाणी घालू शकता। तुम्हाला घट्ट हवं आहे की पातळ, त्या प्रकारे तुम्ही ग्रेव्ही ठेवू शकता। आणि आता आपण त्याच्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता आपल्या ग्रेव्हीला उकळी आली आहे, तर आता आपण त्याच्यामध्ये अंडी टाकून घ्यायच्यात। तर इथे मी अंडी उकडून थंड करून सोलून घेतली आहे। आता आपण 1 अंड त्या कढईमध्ये कुस्करून टाकायचं आहे। आणि आता आपण बाकीचे अंडे जे आहेत ते अशा प्रकारे मधून कापून घ्यायचे आहेत। तुम्हाला जर असे कट नसतील करायचे तर तुम्ही त्यात आखेही टाकू शकता, वरून फक्त थोडेसे चाकूचे काप मारायचे। पण मला असे कट करून अंडा कढी करायची होती, म्हणून मी अशा प्रकारे मधून अंडी कट केली आहेत। आता आपण हे सर्व अंडे असे कट करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे मी सर्व अंडे कट करून घेतले आहेत आणि आपण गॅस बंद करून ते अंडी अशा प्रकारे ग्रेव्हीमध्ये सोडून घेऊया। आपण त्यामध्ये अंडी सोडल्यावरती आपण ते जास्त हलवायची नाहीत, नाहीतर आपलं अंडा आणि डील बाजूला होईल, त्यामुळे आपण ते जास्त हलवायचं नाही। आता आपण त्यामध्ये आवडीनुसार कोथिंबीर वरून टाकून घेऊया। तर तयार आहे आपली अंडा कढी। तर तुम्ही ही अशी अंडा कढी एकदा घरी करून नक्की पहा। तुम्हाला कसा वाटला माझा हा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओवर जर माझ्या नवीन असाल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पुन्हा भेटू अशा छान छान रेसिपी घेऊन। तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।